संध्याकाळी कबड्डीच्या ग्राउंड कडे आलो तर ओमसाई क्रीडा मंडळचे सदस्य आपल्या ग्राउंडवर फुलं टाकत होते, कारण की आज त्याच्या ग्राउंडचं उद्घाटन होतं. पोट्ट्याने स्टेजवर ट्रॉफ्या सुद्धा लावून घेतल्या होत्या. ओमसाई क्रीडा मंडळच्या पोट्ट्याला तर फुरसतच नव्हती, ते तर आपल्या कामातच व्यस्त होते. एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यात गावाची एकी, मंडळाची एकी आणि लगेच जणाच्या संमती सुद्धा लागते. कबड्डी असन अन आपले पोट्टे नसन असं तर कधी होणार नाही. तरी एक एक जण येणं चालूच होते. अन हो पोट्टे हो, जर तुम्हाला या प्रकारच्या डेकोरेशन, लाईट्स आणि डीजेची गरज असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करू शकता. मला माहित नव्हतं पोट्टे हो का आपल्या गावात एवढा कबड्डीचा क्रेज आहे म्हणून, कारण एक तासा पहिलेच लोक ग्राउंडवर येऊन कबड्डी पाहण्यासाठी तयार होते. पण आपले अतुल भाऊ वांदिले काही येत नव्हते. मंडळाने त्यांच्या स्वागतासाठी फटाके सुद्धा आणले होते. थोड्या वेळात अतुल भाऊ वांदिले यांचं सुद्धा ग्राउंडवर आगमन झालं आणि हनुमानजीची पूजा करून त्यांनी ग्राउंडची पण पूजा केली. त्या बदल्यात मंडळाच्या पोट्ट्यानं फटाके फोडले. अतुल भाऊ वांदिले जवळ आपलं स्थान ग्रहण करतील तोपर्यंत तुम्ही फटाके पाहून घ्या. तेवढ्यातच स्वागत समारंभ पण चालू झाला आणि पाहुणे मंडळाचं स्वागत करून 15-20 मिनिट अतुल भाऊचं भाषण ऐकलं तेव्हा कुठं ग्राउंडचं उद्घाटन झालं. तुम्हाला वाटते मजाक, पण ते शेवटी करणाऱ्यालाच कळते. तोवर दोनही टीमा ग्राउंडवर आल्या होत्या. तर पहिला सामना जोगिन गुंफा वर्सेस साखरा होता. मग अतुल भाऊ वांदिले यांनी सगळ्याला हँडशेक करून कॉंग्रॅच्युलेट केलं आणि कबड्डी चालू केली. सगळ्यात पहिले टॉस केला तर टॉस आपल्याच टीमने जिंकला आणि रेड टाकायला सुरुवात केली. पोट्टे तर लहान होते पण त्यांचे स्वप्न खूप मोठे होते. 10 ते 20 मिनिट कबड्डी खेळली पण आपली टीम एका पॉइंटने हारली. थोड्या वेळात जिंकलेल्या टीमले त्यांचं बक्षीस वितरण करण्यात आलं.